राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांना सरकारकडून स्पेशल ट्रीटमेंट दिली जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। कारण उत्तम जानकर यांच्या सेवेत सरकारच्या ग्रामविकास खात्याचा अधिकारी हा स्वीय सहाय्यक म्हणून नियुक्त करण्यात आलाय। विश्वसनीय सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला ही माहिती दिली। त्यामुळे शरद पवारांच्या पक्षातील आमदारांना सरकारकडून विशेष ट्रीटमेंट का दिली जाते असा सवाल पुन्हा एकदा उपस्थित केला जातोय। चला याचबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊयात की का जयंत पाटील आणि उत्तम जानकर यांच्याकडे बड्या विभागातले अधिकारी जे आहेत ते त्यांच्याकडे सहाय्यक म्हणून देण्यात आलेत। याच विषयी बोलण्याकरता आमचे प्रतिनिधी राहुल जोरी आपल्या सोबत आहेत। राहुल, काय अपडेट? विशाल, अगदी बरोबर आहे। खरं तर उसनवारी तत्वावर प्रशासकीय अधिकारी एकमेकांना देणं ही काही नवीन गोष्ट नाहीये। मात्र विरोधी पक्षात आणि खास करून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना मिळणारी ही विशेष ट्रीटमेंट हे सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा भाग ठरते। एकंदरीत न्यूज 18 लोकमतला ही सर्वात आधी आणि सर्वात प्रथम सुपर एक्सक्लुझिव्ह स्टोरी आपण याला म्हणू। कारण ज्या पद्धतीनं जयंत पाटील यांच्या राजकीय चर्चेबद्दल वारंवार विधान होत असतात, निकालानंतर जयंत पाटील यांची शांत आणि संयमी भूमिका हा देखील तितकाच चर्चेचा विषय ठरलेला असताना प्रशासकीय 2 अधिकारी जयंत पाटील यांच्या स्वीय सहाय्यकपदी म्हणजेच सरकारी पगारावर विरोधी पक्षाच्या एका दिग्गज नेत्याला मिळणारे हे 2 कर्मचारी नेमकं ही स्पेशल ट्रीटमेंट कशासाठी? इतकंच नाही तर ईव्हीएम सरकार म्हणून वारंवार सरकारची हिनवणी करणाऱ्या उत्तम जानकर यांना देखील ग्रामविकास अधिकारी ज्या पद्धतीनं ग्रामसेवक म्हणून ज्याची नियुक्ती आहे आणि त्यालाच त्याच्या पद्धतीनं स्वीय सहाय्यक म्हणून ही नोंद नेमकं का घेतली गेली हा जो आहे हा अतिशय चर्चेचा आणि तितकाच महत्त्वाचा विषय ठरतोय। एकंदरीत ज्या पद्धतीनं मागच्या काही दिवसांमध्ये पीएस, ओएस आणि पीएस संदर्भात मुख्यमंत्र्यांनी ताकदीनं भूमिका घेतली असताना कोणताही फिक्सर मंत्रालयात चालणार नाही अशी भूमिका घेतली असताना उसनवारी तत्वांवर घेतलेल्या या अधिकाऱ्यांचं नेमकं काय होणार? जी माहिती आत्ताच ताजी माहिती जी हातात येते, अर्थातच मुख्यमंत्र्यांनी देखील या संदर्भातली संपूर्ण दखल जी आहे ती घेतलेली आहे आणि येत्या काळात उसनवारी तत्वांवर नेमकं कोणत्या मंत्र्यांनी कोणाला अधिकारी दिले आणि याचा पगार नेमकं कोण करते इतकंच नाही तर हे देण्याबद्दल त्यातील तत्व जी आहेत ती पाळली गेली आहेत का, आणि जर पाळली गेली नसतील तर यावर आता तात्काळ कारवाई होणार का याचा देखील पाठपुरावा केला जाईल। मात्र जयंत पाटील ज्यांनी विधानसभा निवडणुकीनंतर काहीशी मवाळ भूमिका किंवा सरकारच्या विरोधात आक्रमक अशी भूमिका घेतलेली नाही, उत्तम जानकर जे वारंवार सरकारला ईव्हीएम सरकार म्हणून हिनवत होते, अशा 2 नेत्यांसाठी खास करून राष्ट्रवादी शरद पवार गटातील प्रदेशाध्यक्षांसाठी अशा पद्धतीनं व्हीव्हीआयपी ट्रीटमेंट अजित पवार गटाच्याच मंत्र्यांकडून दिली जाते का? जी माहिती कळते इंद्रनील नाईक यांच्याच स्वाक्षरीनं साईन झालेल्या पत्रानंतरच 2 अधिकाऱ्यांची नेमणूक जी आहे ती निमंत्रण झालेली आहे। त्यापैकी एक पत्र आपल्या हाती लागलेले, या अधिकाऱ्यांची नावं देखील न्यूज 18 लोकमतच्या हाती आहेत। मात्र असं होत असताना आता नेमकं याला आळा घातला जाईल का? आणि खास करून जयंत पाटील यांच्या भाजपकडे असणारी जवळीक असेल, जयंत पाटील यांची सरकारला असणारी जवळीक असेल आणि या सगळ्या जवळीकतेनंतर त्यांना मिळालेलं हे बक्षीस समजायचं की येत्या काळात या उसनवारी तत्वांवर अधिकारी घेण्यात आल्यानंतर त्यांना बाजूला सारण्यात येईल हे पाहणं नक्कीच महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र ज्या पद्धतीनं उसनवारी तत्वावर घेतलेल्या अधिकाऱ्यांची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे, या संदर्भात काय कारवाई होते का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। विशाल।